सर काय सांगाल, सोनू भाऊ यांच्या उपोषणाचा आज 19वा दिवस आहे, आपण सर्वजण इथे जमलेला आहात. मुळात खरं म्हणजे परळीकरांच्या या संवेदनशीलपणाचं खूप खूप अभिनंदन. एका बाजूला या देशाचं सरकार अवैज्ञानिक पद्धतीनं आणि असंवेदनशीलपणे अत्यंत फॅसिस्ट प्रवृत्तीचं वर्तन जे सातत्यानं जनतेच्या आणि देशाच्या समोर येऊ लागलेलं आहे. या देशाच्या सरकारला कुठलाही वैज्ञानिक दृष्टिकोन, सायंटिफिक टेम्परामेंट नसलेलं हे सरकार आहे आणि सोनम वांगचू हा वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन देशाच्या सर्वांगीण हितासाठी, नैसर्गिक पर्यावरणाच्या रक्षणासाठी असेल, शिक्षणासाठी असेल, असा हा काम करणारा, वैज्ञानिक दृष्टिकोन असणारा हा संशोधक माणूस जेव्हा या देशाच्या सरकारला अस्थिर करणारा ठरतो त्यावेळेस त्याला पहिल्यांदा जेलमध्ये घातलं जातं. जेलमध्ये घातल्यानंतर सुद्धा हा माणूस थांबत नाही आहे आणि अशा प्रकारे जर या देशातल्या शिक्षण व्यवस्थेला राखण्यासाठी जर काम करत असेल तर त्याच्या या आंदोलनाकडे दुर्लक्ष करायचं आणि आम्हाला अपेक्षित, या सरकारला अपेक्षित असणारी शिक्षण व्यवस्थेची धुळदाण आणि उद्ध्वस्त करायचं हा अजेंडा घेऊन काम करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला या देशातल्या जनतेनं आता पुरतं ओळखलेलं आहे आणि म्हणून काल परवापासून देशभरामध्ये या सरकारच्या विरोधामधली लाट मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज जिल्ह्यामध्ये असेल किंवा परळीमध्ये असेल, वेगवेगळ्या जाती धर्माची, वेगवेगळ्या राजकीय पक्षाची, विचाराची लोक सुद्धा एकत्र येऊन या सरकारला इशारा देत आहेत की तुम्ही जर या 20 तारखेपर्यंत निर्णय घेतला नाही तर संसदेला ज्या पद्धतीनं घेरावा घातला जातोय त्या पद्धतीनं गावागावामध्ये विद्यार्थी, तरुण, पालक आणि नागरिक सुद्धा रस्त्यावरती येऊन या सरकारला जाब विचारतील आणि या सरकारच्या विरोधामधला एक आगवाई आणि मोठा लढा देशभराच्या पातळीवरती उभा करतील असा इशारा या आंदोलनामधून दिला जातोय.